विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये येऊन घेतलेली आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये आज आपल्याला 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं मी निवडणूक लढतोय। चिठ्ठी या चिन्हावर ही निवडणूक लढवत असताना फॉर्म भरल्यानंतर आपल्याला भेटलो, पण तेही धावतं भेटलो होतो, म्हणून आज जरा भेटावं या दृष्टिकोनातून आपल्याला आमंत्रित केलेलं आहे। आपलं साऱ्यांचं या पत्रकार परिषदेसाठी मनापासून स्वागत करतो। ही निवडणूक जो प्रचार मी करतोय, विशेषतः मी 90% वेळ हा खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, पनवेल, तळोजा, फेज 1, फेज 2 या शहरी पट्ट्यावर व्यतीत केलेला आहे आणि फक्त एक फेरी ग्रामीण भागात मी मारलेली आहे। जे वास्तव या ठिकाणी शहरी पट्ट्याचं मी बघितलं ते अतिशय हृदयद्रावक आणि विदारक असं आहे। अनेक मुद्दे असे आहेत की जे खरं तर या निवडणुकीमध्ये सामोरे यायलाच नको होते, पण दुर्दैवानं तेच मुद्दे आज या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत। आपण बघितलं की या निवडणुकीमध्ये लढाई होत असताना एका बाजूला प्रचंड समस्यांनी ग्रस्त असलेला, त्रस्त असलेला नागरिक, मग तो शहरी आहे, तो ग्रामीण आहे, आणि त्या विरोधात प्रशांत ठाकूर अशी ही निवडणूक झालेली आहे। महायुतीचे उमेदवार म्हणून ते लढत असताना गत 15 वर्षामध्ये 2.5 वर्षाचा पॅच सोडला महाविकास आघाडीच्या राज्याच्या सत्तेचा, तर सातत्यानं 15 वर्षे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत। केवळ सत्ताधारी पक्षाचे आमदार नाही, तर सत्तेच्या वर्तुळाचे जे वरचे टोक आहे, अगदी पंतप्रधानापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत ह्या वरच्या वर्तुळामध्ये यांची उठबस आहे। पण या मतदारसंघाचं वास्तव आज बघितलं तर आपण तर अतिशय दयनीय अशी अवस्था या ठिकाणी आहे। विशेषतः पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर आणि ती महानगरपालिकेची सत्ता यांच्या हातात गेल्यानंतर सिडकोनं वसवलेली शहरं जी काही अंशानं सुस्थितीत होती, खारघर असेल, कामोठा असेल, त्यांची आज दुरावस्था झालेली आहे अशी परिस्थिती आहे। आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रशांत ठाकूर मात्र त्यांनी काय केलं या प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा इतरांकडे सांगण्यासारखं काय आहे, त्यांनी काय केलं म्हणून प्रश्न विचारताय। साधारण आपण जर विचार केला तर अनेक मुद्दे या निवडणुकीच्या निमित्तानं ऐरणीवर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं सर्व क्षेत्रामध्ये, काही ग्रामीण भागाचा काही एरिया सोडला तर पनवेल असेल, नवीन पनवेल असेल, खांदा कॉलनी असेल, कामोठे असेल, खारघर असेल, कळंबोली असेल, तळोजा, फेज 1, फेज 2 असेल, या साऱ्या शहरी पट्ट्यामध्ये पाण्याचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावत आहे। या साऱ्या क्षेत्रासोबतच ग्रामीण भागामध्ये या पनवेल मतदारसंघाच्या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय। अनेक ठिकाणचे रस्ते हे अगदी व्हेंटिलेटरवर आहेत असं आपण म्हटलं तरी हरकत नाही। विशेषतः खारघर स्टेशनकडे जाणारा जे रस्ता आहे, सबवेतून बेलपाडा गावासमोरचा, त्या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय होती
की आम्ही मंडळींनी मी साधारण 1.5 महिन्यापूर्वी दौरा सुरू केल्यानंतर आणि माझ्या काही सोशल मीडियावर व्हिडिओज आल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी रात्रीच्या पोटात खडी टाकून लादवालादवी करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याच्यानंतरही तो रस्ता पुन्हा जैसे ते झाल्यानंतर आता पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ह्या रस्त्याला पॅचेस मारलेल्या आहेत. रस्त्याला पॅचेस मारलेल्या आहेत. रस्ता बनवलेला नाही, पाणी नाही, रस्ते नाही. पण शहरातल्या कुठल्याही विभागात आपण गेलात तर आपल्याला सेवरेज लाईनची दुर्गंधी आणि त्या खराब पाण्यामध्ये पाय ठेवल्याशिवाय चालता येत नाही अशी परिस्थिती आहे. आपण बघितलं तर या सुविधांच्या बाबतीत अन्य गोष्टींचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. जी मैदानं किंवा उद्यानं सिडकोनं डेव्हलप केलेली होती, महापालिकेच्या कारकिर्दीमध्ये ह्या मैदानांची आणि उद्यानांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. आज एखाद्या माता भगिनीला आपण सांगितलं किंवा तिच्या मुलानं सांगितलं 6-7 नंतर मम्मी गार्डन मध्ये जाऊया किंवा ग्राउंड मध्ये जाऊया, तर तिची हिंमत होत नाही. कारण या गार्डन आणि ग्राउंड्स मध्ये गर्दुल्यांचं आणि बेवड्यांचं साम्राज्य आहे, अशी परिस्थिती आहे. ज्या वेळेस मी फिरतो त्यावेळेस समोर आलेलं वास्तव इतकं भयानक आहे की अनेक जण जरी शहरामध्ये फ्लॅट घेतलेला असला तरी आज जगण्याची भ्रांत त्यांना लागून राहिलेली आहे. आपण बघूया प्रचंड प्रमाणात बेरोजगारी या मतदारसंघामध्ये आहे. घरी वडील रिटायर आहेत आणि मुलगा बेरोजगार आहे, अशी परिस्थिती अनेक कुटुंबात आहे. पण आमदार म्हणून या विषयाला छेडण्याचं किंवा या संदर्भात काही काम करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला दिसत नाही. आमदार म्हणून काम करताना मतदारसंघाची सर्वंकष जबाबदारी किंवा पालकत्व स्वीकारावं लागतं. नागरिकांना काही त्या ठिकाणी अडीअडचणी आल्या, संकट आलं, त्यांच्यावर गंडांतर आलं तर आमदारानं त्या ठिकाणी धावून जाणं अपेक्षित असतं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं अपेक्षित असतं. पण इथं लोकसंकटात आणि आमदार विजनवासात अशी परिस्थिती या पनवेल मतदारसंघाची आहे. हे सारं वास्तव अतिशय भयावह आहे. आमदार तर विजनवासात आहेतच, पण त्यांचे नगरसेवक जे मोठ्या हौशेनं कामोठे खारघरवासियांनी निवडून दिलेलाही पत्ता किंवा चंद्रमा मुखडा कुठं दिसताना नागरिकांना नाही, अशी परिस्थिती आहे. पुढे एकेकाळी पनवेल हे एज्युकेशन हब म्हणून डेव्हलप होत होतं, नावारूपाला येत होतं. विशेषतः खारघर त्या बाबतीत आघाडीवर होतं. पण एखादा लोकप्रतिनिधी निष्क्रिय असला तर चांगल्या घडत असलेल्या गोष्टीची कशी वाताहत होते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये एज्युकेशन हब म्हणून जो नावलौकिक होता तो नावलौकिक पनवेलचा, खारघरचा कमी होत गेलेला आहे. 15 वर्ष आमदार म्हणून काम करताना नागरिकांच्या अडीअडचणी काय आहेत, समस्या काय आहेत, गरजा काय आहेत ह्याच्या बाबतीत विचार करण्याचं साधं सौजन्यही प्रशांत ठाकूर यांनी दाखवलेलं नाही. आपण बघतोय की या शहराची लोकसंख्या वाढणार आहे हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाहीये. सिडको धडाधड प्लॉट विकते, त्या ठिकाणी इमारती होत आहेत. पण मतदारसंघाचा आमदार म्हणून या सर्व जनतेला, येणाऱ्या सर्व लोकांना, एक्झिस्टिंग आपल्या जनतेला पाणी लागणार आहे,
त्याची व्यवस्था आपण करावी, काही रिसोर्सेस डेव्हलप करावं, हे मात्र प्रशांत ठाकूर यांना सुचलं नाही, वाटलं नाही. आणि आज भयानक अशा पाणी टंचाईमध्ये हा मतदारसंघ आहे. आपण बघितलं असेल 2014ला 19ला निवडणुका लढल्या, त्यावेळेस ह्यांनी अगदी त्याच्या आधी 9 साली राहुल गांधींना वेठीस धरलं होतं आणि यांच्या प्रचाराला आणलं होतं. तत्कालीन सारी काँग्रेसची प्रमुख नेते मंडळी आणली होती. 14 साली या ठिकाणी पंतप्रधान आले. देवेंद्र फडणवीस तर त्यांचे संकटमोचक आहेत. दर 2-3 वर्षांनी त्यांना आणायचं, पनवेलच्या जनतेला काहीतरी स्वप्न दाखवायची. पण देवेंद्र फडणवीसांसारखा कार्यक्षम माणूस हाताशी असतानाही केवळ आमदार म्हणून यांच्या निष्क्रियतेमुळं पनवेलकरांना काही मिळालेलं नाही, हे वास्तव आहे. आता आपण परवाची सभा बघितली. पुन्हा एकदा निवडणूक आल्यानंतर आपली निष्क्रियता, आपलं अपयश लपवण्यासाठी नरेंद्र मोदीजी आले, बाकी सगळी नेते मंडळी आली, प्रचार करून गेली, यांना निवडून द्या म्हणून सांगितलं. पण पुन्हा जे गोष्टी समोर येत आहेत त्या 19ला आलेल्याच येत आहेत, 14ला आलेल्याच येत आहेत. तीच आश्वासनं, तोच वचननामा, तोच जाहीरनामा आणि तेच प्रशांत ठाकूर, पण कामाचा मात्र पत्ता नाही. स्लोगन त्यांचं होतं सूत्रधार, आपण पहिल्यांदा बघितलं. पण सूत्रधार इतकं अंगलट आलं की सूत्रधार बदलून त्या ठिकाणी काम बोलता आलं. काम बोलता है हे सूत्र आलं, पण पनवेल एसटी स्टँडचं काम मात्र 13 वर्षात सुरू झालं नाही. पनवेलच्या प्रशासकीय भवनाचं काम 11 वर्षात पूर्ण झालं नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत. पनवेलला आल्यानंतर लोक पनवेल एसटी स्टँडचं नाव काढत होते. संपूर्ण महाराष्ट्र या एसटी स्टँड मधून मुंबईशी, आपल्या राज्याच्या राजधानीशी कनेक्ट होत होता. पण आज एसटी स्टँड कडे गेलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शर्मेनं मान खाली घालावी लागते. पण आमदारांची मात्र मान वरतीच आहे, ती काही खाली व्हायचं नाव घेत नाही, अशी परिस्थिती आहे. पनवेलचं ITI हे जिल्ह्याचं मदर ITI होतं. आज त्या ITIची अवस्था आपण बघितली तर पुरं मातेरं ह्या ITIचं प्रशांत ठाकूर यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे. तीच अवस्था पनवेलच्या DED कॉलेजची आहे, तीच अवस्था पनवेलच्या BED कॉलेजची आहे. या ठिकाणी काम बोलतंय, मग 13 वर्ष एसटी स्टँड का होत नाही? काम बोलतंय तर प्रशासकीय भवन 11 वर्षात का होत नाही? काम बोलतंय तर DED कॉलेज का होत नाही? BED कॉलेज का होत नाही? याचं उत्तर प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या जनतेला दिलं पाहिजे, अशी माझी आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी आहे. काम बोलतंय तर पंतप्रधानांना खारघरला रस्त्याचे पॅच होण्यासाठी काय यावं लागतंय, ह्याचं उत्तर प्रशांत ठाकूर यांनी खारघरच्या जनतेला दिलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. काम बोलतंय तर कामोठे वासियांना आपल्या घराच्या उत्तरेच्या दक्षिणेच्या खिडक्या जवळपास 1.5-2 किलोमीटरच्या अंतरात बंद का कराव्या लागतात? पोल्युशनच्या मुळे. याचं उत्तर प्रशांत ठाकूर यांनी कामोठे वासियांना दिलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आज पनवेलचा नागरिक रस्त्यावर आला तर अंतर कितीपेक्षा तो किती वेळानं पोचेल हे सांगू शकत नाही. आपल्या आयुष्यातले अनेक अमूल्य तास त्याला रस्त्यावर घालवावे लागतात. महागडं डिझेल पेट्रोल त्याला जाळावं लागतं. जर काम बोलतंय तर पनवेलचा नागरिक वाहतूक कोंडीत का, ह्याचं उत्तर जनतेला प्रशांत ठाकूर यांनी दिलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. तळोजा MIDCच्या बगलेला असणारं पनवेलचं जे डम्पिंग ग्राउंड आहे, त्या बाबतीत सातत्यानं
प्रचार माध्यमातून प्रसार माध्यमातून हायटेक जाहिराती देणाऱ्या ह्या आमदारानं गेल्या 10 वर्षामध्ये हा कचऱ्याचा डोंगर वर वर का जातोय, तो खाली दाबण्याचं कसं ते विजन त्यांच्याकडे का नाही, आणि या कचऱ्याच्या डोंगराचा वास, त्याचा त्रास, त्याच्यापासून भोंगावणाऱ्या माश्या त्या बाजूच्या 8 गावातल्या नागरिकांना का भोगाव्या लागतात, आणि आरोग्यविषयक त्यांच्या अडचणी काय येत आहेत, याचं उत्तर त्या डम्पिंग ग्राउंडच्या आजूबाजूच्या नागरिकांना प्रशांत ठाकूर यांनी दिलं पाहिजे, असं माझं आपल्या माध्यमातून मागणं आहे. आपण बघतोय की पनवेलला लागून असलेली अतिशय सोन्याच्या किमतीची जमीन आज नैनाच्या जोखडात 2013 पासून रखडलेली होती. पनवेल शहरापासून 17 किलोमीटर अंतर असणाऱ्या तुर्बे, करवले, धानसर या रिमोट एरियामध्ये आज महानगरपालिका क्षेत्रात असल्यामुळे जे वैभव जमिनीला आलेला आहे, तर सुकापूर, आकुर्ली सारख्या गावच्या अतिशय मोक्याच्या जमिनींचा भाव 40 लाख रुपये गुंठ्यापासून 8 लाख रुपये गुंठ्यापर्यंत का आलं, याचं उत्तर आमदारांनी दिलं पाहिजे, अशी आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे. माझी मागणी आहे, नैनासारखा जीवघेणा प्रकल्प यांच्या कार्यकाळात येत असताना आणि हा प्रकल्प कलाकालानं पुढे जात असताना त्या ठिकाणचे प्रकल्पग्रस्त, त्या ठिकाणचे शेतकरी, त्या ठिकाणी ज्यांनी नव्यानं घरं घेतलेली आहेत ते रहिवासी या ठिकाणी हार्टच्या आजारानं ग्रस्त होत आहेत. ताण त्यांच्या डोक्यावर, हृदयावर इतका येतोय की अनेकांना त्याच्यापासून धोका होतोय. पण हे होत असताना नैनाचं हे जोखड जे केवळ आणि केवळ भांडवलदारांच्या हिताचं आहे, शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी ज्या आमच्या बापजाद्यांनी सांभाळून ठेवल्या, त्या जमिनी आज 8 गावामध्ये बिनबोभाटपणे स्पेशल SPA नैना सिडको म्हणून उतार्यावर नोंद झालेली आहे. त्या शेतकऱ्याचं नाव उतार्यावरून गायब का झालं आणि नैना सिडकोचं नाव त्याच्या उतार्यावर का आलं, ह्याचं उत्तर आमदारानं दिलं पाहिजे, तर काम बोलतंय असं कुणीतरी म्हणेल. आज नैनासारखा प्रकल्प आहे, माझ्या 40 वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीत असा विध्वंसक आणि जनविरोधी प्रकल्प मी अनुभवलेला नाही, बघितलेला नाही. आज निवडणुकीला 8 दिवस असताना कुणातरी आपल्या हस्तकाला समोर ठेवून त्या ठिकाणी नाट्यगृहामध्ये चर्चासत्र भरवलं जातं आणि त्या ठिकाणी घोषणा केली जाते की शेतकऱ्यांचे, गावकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय एक वीटही लावली जाणार नाही. माझा या ठिकाणी प्रशांत ठाकूरांना सवाल आहे की ज्या हजारो कोटीच्या वर्क ऑर्डर्स आपण नैनाच्या घेतलेल्या आहेत, त्या वर्क ऑर्डर आपले वडील, आपला मुलगा, आपली आई सरेंडर करणार आहेत का, हे आपल्या माध्यमातून पनवेलच्या जनतेला त्यांनी सांगितलं पाहिजे, तरच काम बोलतंय म्हणून सांगण्याचा अधिकार त्यांना राहील. या ठिकाणी मुंबई ऊर्जा सारखा प्रश्न होता, ज्या वेळेस 440 kV ची केबल बडोदा ते घाटकोपर 40 kV लाईन चाललेली होती, भाजपसह सर्व ग्रामस्थ त्यांच्याकडे गेले आणि त्या ठिकाणी आमचं अतोनात नुकसान होतंय, आम्हाला दिलासा द्या म्हणून त्यांनी मागणी केली. तर या महाशयाने त्यांना सांगितलं, केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे, माझ्याच्यानं काही होणार नाही. जर तुमच्याच्याने काही होणार नाही तर काम बोलतंय हे कशा स्वरूपात तुम्ही बोलताय, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, अशी आपली माझी मागणी आहे. माझी मागणी आहे
नव्या मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामाच्या बाबतीत यांच्यासह महेश बालदी आणि अन्यही काही प्रकल्पग्रस्त आमदार त्या ठिकाणी सिडकोच्या नवनियुक्त चेअरमनचं आणि एमडीचं बुके देऊन त्या ठिकाणी पेढे भरवून स्वागत करण्याचे फोटो व्हायरल होत आहेत, आपल्या माध्यमातून बातम्या येत आहेत. आणि त्याच वेळेला 23 तारखेला हे सत्कार होत आहेत, त्या ठिकाणी बातम्या येत आहेत, यांच्या स्टेटमेंट्स येतात, हे पण स्वतःच गुणगौरव करून घेत आहेत, आभार मानून घेत आहेत. आणि त्याच वेळेला या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचं घर तोडण्यासाठी कामोठ्यामध्ये त्या ठिकाणी सिडकोचं सीयूसीचं पथक 100-150 पोलीस कामोठा पोलीस स्टेशनचे घेऊन येतंय. जर काम बोलत असेल तर प्रकल्पग्रस्तांचं घर पाडायला कामोठ्यामध्ये सिडकोचं सीयूसी आणि महाराष्ट्र शासनाचा GR असताना कळंबोली पोलीस स्टेशनचे कामोठे पोलीस स्टेशनचे पोलीस काय येतात, याचं उत्तर प्रशांत ठाकूर यांनी जनतेला दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. कळंबोलीमध्ये मॅकडोनल्डच्या मागच्या बाजूला प्रकल्पग्रस्तांची जी बांधकामं आहेत त्या ठिकाणी सिडकोचं सीयूसी आणि कळंबोलीचे पोलीस प्रचंड संख्येनं येत आहेत. अगदी मेरा गाव मेरा देश पिक्चर मधले गुंड जसे चहूबाजूनी घोड्यावर येत आहेत किंवा शोले मधले अमजद खान आणि त्याचे सहकारी येत आहेत, तशा पद्धतीनं सिडकोचं पथक, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्राच्या सरकारचे सेवक असलेले पोलीस त्या ठिकाणी येत आहेत, चहूबाजूनं येत आहेत. आम्हाला त्या ठिकाणी का जावं लागतंय? आपलं काम बोलतंय तर हे सीयूसी आणि कळंबोली पोलीस स्टेशनचे 200-250 पोलीस तिथं का येत आहेत? प्रकल्पग्रस्तांवर दाब मारण्याचा प्रयत्न का करतायत? याचं उत्तर प्रशांत ठाकूर यांनी जनतेला द्यायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. या ठिकाणी हा तालुका अगदी प्रकल्पांनी डवरलेला तालुका आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर मध्ये या तालुक्यातल्या प्रचंड जमिनी संपादित होत आहेत. त्या ठिकाणचा शेतकरी रायकुतीला येतो, रडवेला होतो आणि आपल्याला भेटतो, पण त्यानंतरही आपण त्याला न्याय देत नाही. मात्र स्थानिक स्तरावर त्यांच्या एकजुटीनं त्यांना आम्ही संघटित करून त्या ठिकाणी आंदोलनं केली आणि ज्या वेळेस यंत्रणेला लक्षात आलं की फुकट भाव जमीन मिळणार नाही, शेतकऱ्यांना त्याची किंमत द्यावी लागेल, तेव्हा त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. मग तुमचं काम कुठं बोलतंय त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. आपल्या उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती आपण जर बघितली तर त्या ठिकाणी जायचं तर तुमच्यासारखे सरावलेले पत्रकार ही नाकाला 2-2 रुमाल बांधून जाताना मी अनेकांना बघितलेले आहेत. PM रूमच्या आसपास कुणी गेला नौका माणूस तर तो त्या ठिकाणी जाग्यावर उलटी केल्याशिवाय राहत नाही, ही परिस्थिती आहे. पनवेलच्या मर्चुरीत कुणी जर डेड बॉडी ठेवायला आला तर त्याला त्या यंत्रणेकडनं सांगितलं जातं, साहेब या मर्चुरीमध्ये ज्या बॉड्या आहेत किडे वळवळतायत, आपण आपल्या नातेवाईकाचं प्रेत ठेवू नका. जर आपलं काम बोलतंय तर हे का घडतंय याचं उत्तर आपण दिलं पाहिजे अशी माझी आपल्या माध्यमातून प्रशांत ठाकूर यांना मागणी आहे. अनेक आश्वासनं 14च्या जाहीरनाम्यात आहेत, 19च्या आहेत, आता 24ला व्हाईस कॉल चालू झालेत. मगाशी मी ऐकले 15-15 वर्ष तुम्ही आमदार राहता आणि मोदीजींनी येऊ केलंय तेव केलंय, मी आता त्याच्यामध्ये तरुणांना नोकरी देईन ही सांगायची वेळ तुमच्यावर येत असेल तर तुमचं त्या क्षेत्रातलं काम कुठं बोलतंय ते तुम्ही आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. या ठिकाणी खारघर मध्ये लोक अवाच्या सवा भाव देऊन घरं घेऊन आले. त्यांच्याकडे काही पैसा वधार होता अशातला भाग नव्हता, पण खारघरच्या हिरवाईवर त्या ठिकाणच्या निसर्गरम्य वातावरणावर भाळून ही मंडळी आली
आज त्या खारघरमध्ये अनेक पॅचेस डोंगराला माती आणि दगड चोरीमुळे बोडके झालेले दिसत आहेत. खारघरच्या हिरवळीचं प्रमाण 12% कमी झालेली माहिती या ठिकाणी जे NGOज आहेत त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. जर खारघर सारख्या नोडमध्ये तुम्ही पाणी देऊ शकत नाही, तुम्ही रस्ते देऊ शकत नाही, तुम्ही गटाराच्या पाण्यापासून नागरिकांना मुक्तता देऊ शकत नाही, रोजगार देऊ शकत नाही, वीज देऊ शकत नाही, जी हिरवळ होती तिचं रक्षण करू शकत नाही, तर मग तुमचं काम कुठं बोलतंय? त्याचं उत्तर खारघरच्या नागरिकांना तुम्ही दिलं पाहिजे अशी माझी मागणी आपल्या माध्यमातून प्रशांत ठाकूर यांना आहे. अनेक मुद्दे आहेत जे वाचल्यानंतर माणसांना हैराण व्हावं. यांचंच केंद्रात सरकार पहिल्या 5 वर्ष काँग्रेसमध्ये असताना होतं. आत्ताची 10 वर्ष नरेंद्र मोदीजींचं सरकार केंद्रात आहे. राज्यात ही 2.5 वर्ष सोडले तर यांचंच सरकार सातत्यानं आहे. पण अगदी मूलभूत गोष्टी हे करू शकले नाहीत. आज निवडणुकांना सामोरं जात असताना पुन्हा 5 वर्षानंतर ही सारी कामं मी करेन म्हणून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते घोषणा करतायत. हेच सिडकोचे अध्यक्ष होते. नैना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी यांना कधी आक्रमक व्हावं वाटलं नाही. नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांसाठी यांना आक्रमक व्हावं वाटलं नाही. या ठिकाणी आमच्या साऱ्यांच्याच आस्थेचा आणि भावनेचा विषय असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देतो म्हणून चळवळ जी उभी राहिली, त्या चळवळीमध्ये यांनी राजकारण आणल्यानंतर आम्ही मंडळी त्याच्यातून बाजूला झालो. त्याच्यानंतर प्रचंड नौटंकी ह्यांनी केल्या. पण या ठिकाणी शेवटचं आता यांचं जे सरकार चालू आहे त्या कालखंडात ते करू शकले असते. मोदीजी पुन्हा 3ऱ्यांदा आले, करू शकले असते. पण केवळ लोकांच्या भावनेशी खेळ करायचा आणि वेळ मारून न्यायची. दिबा पाटलांचं नाव देण्याचं मनामध्ये नाही आहे, पण तुम्ही प्रयत्न केल्यासारखे दाखवताय. जर या सगळ्या कालखंडामध्ये तुम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊ शकला नाहीत तर तुमचं काम कुठं बोलतंय हे नव्या मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांना आणि स्थानिकांना प्रशांत ठाकूर यांनी उत्तर आपण दिलं पाहिजे अशी माझी मागणी आपल्या माध्यमातून आहे. आपण सारे जण या ठिकाणी बसलोय. पनवेल महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये मी तसं लक्ष घातलं नव्हतं. आमच्याकडून गणेश कडू असेल, रवी भगत असेल, आमचा अरविंद असेल, अशी अनेक मंडळी, प्रज्योती म्हात्रे असेल, आमचे सारे नगरसेवक ते काम पाहत होते. पण परवा एक 2-4 दिवस 7-8 दिवसापूर्वी मी बघितलं तर पनवेल महानगरपालिकेतल्या कुठल्याही क्षेत्रातलं काम असो, हटकून त्याला सूचक परेश रामशेठ ठाकूर, प्रभाग क्रमांक 1चा असो किंवा 20चा असो, 11चा असो, 12चा असो, 9चा असो, सूचक परेश ठाकूरच. मला वाटतं कमीत कमी त्यांच्या नावे 600च्या वर ठरावांची सूचना आहे, सूचक ते आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये त्यांच्या नगरसेवकांचा आकडा 51 होता. 51 नगरसेवकामध्ये एकच नगरसेवक काम करत होता, परेश रामशेठ ठाकूर, की आणखी कुणी करत होते? त्याचं उत्तर प्रशांत ठाकूर पनवेल महानगर वासियांना तुम्ही दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. आपण बघितलं हे ठराव शेकडोनी झाले, पण त्या ठरावावर काही अंमलबजावणी झाली की नाही झाली त्याचं उत्तर प्रशांत ठाकूर आपण पनवेलच्या जनतेला दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. कामं जर झाली असतील तर ती जाग्यावर आहेत की नाही आहेत याचं उत्तर प्रशांत ठाकूर आपण जनतेला दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. ते सूचक त्यांच्या कंपनीचे डंपर, JCB, पोकलेन जागोजागी संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये ग्रामीण भाग असो, महापालिका असो आपण बघायचे. त्यांचं नसला तर चुकून
व्हीडी व्हीडीपी IPL यांचे डंपर बघायचे. पीडी देशमुख इन्फ्रा यांचे डंपर बघायचे. जर हे सारे डंपर्स, या पोकलेन्स, या JCB, हे रोलर्स सातत्यानं या विभागामध्ये कार्यरत आहेत, तर मग पनवेलच्या रस्त्यांची अवस्था अशी का? याचं उत्तर प्रशांत ठाकूर आपण जनतेला दिलं पाहिजे, अशी माझी आपल्याकडे मागणी आहे. आपण अनेक योजना घोषित केल्या. गाडी नदीची स्वच्छता मोहीम आपण अनेक वेळेला फोटोमध्ये दाखवली. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बातम्या छापल्या. आपला काही तो दोष नाही. आमदारांनी एक चांगला उपक्रम हाती घेतलाय म्हणून आपण कौतुक केलं. पण गाडी नदीची नेमका स्वच्छता कुठे झाली याचं उत्तर प्रशांत ठाकूर आपण पनवेलच्या जनतेला दिलं पाहिजे. या ठिकाणी प्रचंड प्रदूषण तळोजा MIDCतल्या कारखान्यांच्या माध्यमातून होत असताना मी स्वतः विधिमंडळात होतो. त्या ठिकाणी माझ्या प्रश्नावर तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट मध्ये भेट द्यावी लागली. CETP ला यावं लागलं. सुभाष देसाई उद्योग मंत्र्यांना तिथं यावं लागलं. अर्थात त्या भेटीत काय झालं ते मला कळालं नाही. प्रश्न माझा, लक्षवेधी माझी, पण मला मंत्री आले तर बोलावलं नाही आणि काहीतरी वेगळंच करून या ठिकाणाहून गेले. पण तुम्ही 15 वर्ष आमदार आहात. या प्रदूषणाच्या बाबतीत तुम्ही विधिमंडळात काय प्रयत्न केले ते प्रशांत ठाकूर आपण या ठिकाणी पनवेलच्या जनतेला, खारघरच्या जनतेला सांगितलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आज आपण बघतोय की कलाकार आणि खेळाडूंच्या बाबतीत त्यांचं प्रेम पुतना मावशीचं दिसून येतं. अनेक इव्हेंट्स हे करतात. हे त्या ठिकाणी स्पर्धा भरवतात, त्या ठिकाणी मॅरेथॉन भरवतात, एकांकिका ठेवतात, सगळं ठेवतात. पण एक पनवेलचं नाट्यगृह सोडलं तर कलाकारांना पनवेल तालुक्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी कुठं ओपन स्टेजही नाही. याचं उत्तर प्रशांत ठाकूर आपण जनतेला दिलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आपण इव्हेंट जरूर करता, पण जसे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मधून कलाकार घडले, खेळाडू घडले, ते अगदी ऑलिम्पिक पर्यंत पोचले, तसं तुमच्याकडून काय घडलं त्याचं उत्तर तुम्ही पनवेलच्या जनतेला दिलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. या ठिकाणी आपल्याला सांगायला मला खेद वाटतोय की 16 साली या ठिकाणी महानगरपालिका स्थापन झाली. ज्या रायगड जिल्हा परिषदेच्या 29 शाळा होत्या त्यांच्या मालकीच्या बाबतीत वाद राहिला. शाळा महापालिका हद्दीत, मालकी जिल्हा परिषदेची, पण 7300 मुलं जी शिकत होती ती तर पनवेल महानगरपालिकेचीच होती, महापालिका क्षेत्रातलीच होती. त्या ठिकाणी भिंगारीची शाळा कधीही बोडकळीस येईल आणि मुलांचा खाली दुर्घटना होईल अशी परिस्थिती होती. माझे सहकारी प्रकाश म्हात्रे बसलेत. वळवलीच्या शाळेची अवस्था तीच होती. खारघर मध्ये मुरबी शाळेची अवस्था तीच होती. प्रशांत ठाकूर 7200 मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात त्या शाळांची दुरुस्ती करावी, पुनर्बांधणी करावी, असं आपल्याला का वाटलं नाही याचं उत्तर तुम्ही पनवेलच्या ह्या शाळांमध्ये मुलं शिकणाऱ्या पालकांना दिलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. बाळाराम पाटलाला त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार असताना माननीय अजितदादांच्या माध्यमातून पैसे आणावे लागले आणि या 3 शाळा बांधाव्या लागल्या. त्यावेळेस तुमचं काम कुठं बोलत होतं, कुठं इतरत्र तर तुम्ही काम करत नव्हतात ना. याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे, ते आपण दिलं पाहिजे, अशी माझी या ठिकाणी मागणी आहे. या ठिकाणी पनवेलच्या शैक्षणिक क्षेत्राचं मातेरं होत असताना, आज निवडणुकीला 2 दिवस असताना आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख करताय.
10 वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रकल्प खारघर मध्ये किंवा अगदी त्याच्या पलीकडे कुठेही करायला तुमचे हात कोणी बांधलेले होते. तुम्ही आमदार होतात, तुमचं राज्यात सरकार होतं, तुमचं देशात सरकार होतं, तुम्ही सिडकोचे चेअरमन होतात, पण तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही किंवा कोणताही शैक्षणिक उपक्रम या परिसरामध्ये आणू शकला नाहीत. हे वास्तव आहे. निफ्ट या ठिकाणी जी आली ती 1995 ला आली, त्याचा उल्लेख तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात करताय. याचं उत्तर प्रशांत ठाकूर तुम्ही पनवेलच्या जनतेला दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. अनेक विषय असे आहेत की ज्या ठिकाणी आमदार म्हणून यांची जबाबदारी होती, पण यांनी कोणत्याही विषयाला हात घातला नाही. पनवेलच्या नागरिकांवर कराचं प्रचंड बोजा यांनी टाकला. खरं तर यांची इच्छा असते, यांना वाटत असतं तर पनवेल महानगरपालिकेच्या जनतेला अगदी सहजगत्या त्या ठिकाणी करापासून मुक्ती हे देऊ शकले असते. पण 30% जी सवलत मिळाली ती कोविड मध्ये जीवावर उदार होऊन जे नगरसेवक महाविकास आघाडीचे जनरल बॉडीत घुसले त्याच्यानंतर मिळाली. उर्वरित सवलत अजून मिळणं बाकी आहे. या ठिकाणी त्यांना विचारतोय, इतके वर्ष लोकांनी आंदोलन केली, मोर्चे केले, धरणे आंदोलन केलं, शिष्टमंडळ नेली, यांची भूमिका होती जे प्रॉपर्टी टॅक्सला विरोध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांना अटक करा. याचं उत्तर प्रशांत ठाकूर आपण महापालिका क्षेत्रातल्या जनतेला दिलं पाहिजे. उत्तर बाळाराम पाटील देतील. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर कर स्ट्रक्चर मध्ये बदल करून पनवेलच्या जनतेच्या डोक्यावरचं कराचं ओझं कमरेपर्यंत आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हा निर्धार माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे. या ठिकाणी अनेक विषयामध्ये त्यांच्या वागण्यात आणि करणीत हीच भूमिका होती. बंद करावी. आपण बघितलं की नैनामध्ये यांची भूमिका आहे की नैनाला जो विरोध करेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि अटक करा. नैनाच्या उतार्यावरली शेतकऱ्याची नावं गायब झाली. आमदार म्हणून यांचं काम काही बोललं नाही. हे सारे प्रश्न जे आहेत ते अतिशय गंभीर आणि अतिशय भयावह असे आहेत. या साऱ्या बाबतीत आपण मंडळींनी त्यांना उत्तर मागितलं पाहिजे पनवेलच्या जनतेच्या वतीनं, अशी माझी विनंती आहे. पनवेलकरांच्या व्यापारी आस्थापना, दुकानं, गाळे सील करून जबरदस्तीनं टॅक्स वसूल केला. त्या ठिकाणी कुणाला प्रॉपर्टी हँडओव्हर करायची असेल, व्यवहार करायचा असेल, त्याला सक्तीनं कर भरावा लागला. पण हे कराचे पैसे जे आले ते कुठल्या बिळामध्ये गेले त्याचं उत्तर प्रशांत ठाकूर आपण पनवेल महानगर क्षेत्रातल्या जनतेला दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. आपण ज्या ज्या गोष्टी करताय त्या फक्त गोष्टीच करता, आभासी वागणं आपलं आहे. प्रत्यक्षात जागेवर काही दिसत नाही. बाळाराम पाटलांकडे सांगण्यासारखं काय आहे म्हणून विचारताय तेव्हा बाळाराम पाटलानं महापालिकेतल्या 3 शाळा बांधल्या. हे नगराध्यक्ष होते. बाळाराम पाटलानं रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी सर्व शिक्षा अभियानातून याकूब बेग, कोळीवाडा आणि तक्क्याच्या शाळेच्या सुसज्ज इमारती बांधल्या. ज्या ज्या ठिकाणी बाळाराम पाटलानं खारघर मध्ये 400 सोसायट्यांमध्ये 55 कोटीची कामं अंतर्गत भागात केली. कामोठ्यामध्ये 200 सोसायटीत 22 कोटीची कामं बाळाराम पाटलानं आणि शेका पक्षानं केली. कळंबोली कुठल्याही ग्रामपंचायतीत नाही, पण कळंबोलीमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन मंडळाचा निधी वापरून त्या ठिकाणी बाळाराम पाटलानं 17 कोटीची कामं केली. जनता साक्षी आहे. तुमचे कॅमेरे बरोबर दिलेत तर मी माणूस देतो, दाखवू शकतो. प्रशांत ठाकूर तुम्ही कामं कुठं केलीत असं ऑडिओ व्हिज्युअल्स दाखवावं असं माझा आपल्याला त्या ठिकाणी सवाल आहे.
जर काम केलं तर काम दाखवलंही पाहिजे, ते आपल्याला दाखवता येत नाही. रेल्वे स्टेशनला जाणार, रेल्वेनं प्रवास करणाऱ्या लाखो लोकांची संख्या पनवेलमध्ये आहे. पनवेल रेल्वे स्टेशनला ट्रेन भरते, त्या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाही, काही नाही. पार्किंगला टू व्हीलर लावली तर दररोजचे 15 रुपये 20 रुपये भरावे लागतात. हा पैसा जातो कुठं, याचं उत्तर प्रशांत ठाकूर आपण उपजीविकेसाठी मुंबई आणि अन्यत्र जाणाऱ्या या प्रवाशांना दिलं पाहिजे, अशी माझी आपल्याकडे मागणी आहे. त्या ठिकाणी रिक्षा स्टँडच्या संदर्भातलं जे वातावरण आहे, प्रवाशांना जो मनस्ताप होतो, रिक्षावाल्यांनाही मनस्ताप होतो, ही परिस्थिती व्यवस्थित करण्याची जबाबदारी आमदार म्हणून तुमची होती की नव्हती, याचं उत्तर तुम्ही जनतेला दिलं पाहिजे. स्टेशनला उतरल्यानंतर जनतेची जी आबाळ होते, त्या ठिकाणी आपण जर गर्दीच्या वेळेत जाऊन बघितलं तर प्रवाशांना ज्या अतोनात यातना होतात, त्याच्यामधून त्यांना थोडं का होईना पण चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी आमदार म्हणून तुमची होती की नव्हती, याचं उत्तर प्रशांत ठाकूर तुम्ही त्या प्रवाशांना दिलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. पावसाळ्याच्या कालखंडामध्ये मानसरोवर रेल्वे स्टेशन असेल, खांदेश्वर रेल्वे स्टेशन असेल, या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण होते, त्याला जबाबदार कोण, त्याचं उत्तर प्रशांत ठाकूर आपण दिलं पाहिजे, अशी माझी आपल्याकडे मागणी आहे. कामं बोलतायत सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम मी केलं म्हणून तुम्ही दावा करताय. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीनं 35 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणचे 19 झोपडे हटवले आणि त्याच्यानंतर ते काम सुरू झालं. पैसे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे झोपडे स्थलांतर करायला, आंबेडकर भवनाचं काम मी केलं असं तुम्ही कसं म्हणू शकता, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे, अशी माझी आपणाकडे मागणी आहे. या ठिकाणी नाट्यगृहाचं काम मी केलं म्हणून ते दावा करतात, पण नाट्यगृहाचे कोनशिला जी आहे त्याच्यावर भूमिपूजन समारंभात बाळाराम दत्तात्रय पाटील अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद यांच्या शुभ हस्ते हे भूमिपूजन झालं. तत्कालीन नगराध्यक्ष JM म्हात्रे यांनी त्या कामाची संपूर्ण प्रोसेस केली, काम सुरू केलं, इंटिरियरच्या कामासाठी लागणारी तरतूद करून ठेवली. मग नाट्यगृहाचं काम मी उभं केलं असं आपण कसं म्हणू शकता, ह्याचं उत्तर आपण पनवेलच्या जनतेला दिलं पाहिजे, अशी माझी प्रशांत ठाकूर आपल्याकडं मागणी आहे. काम दुसऱ्यांचं आणि नाव आपलं बोलतय हे काही बरोबर नाहीये, असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. जर अजूनही आपण पनवेलच्या जनतेला लागणाऱ्या पाण्याची सुविधा करण्याचा दुरान्वय विचारही केला नाही, या ठिकाणी जो सोर्स आणण्यासाठी आम्ही मंडळी धडपडतोय, उद्धवजींच्या हस्ते कोविड कालखंडामध्ये भोकरपाड्याला ज्या अमृत योजनेचं भूमिपूजन झालं, त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिका, माझगाव डॉक आणि ONGC यांच्यासाठी हे पाणी दिलं जाणार आहे. त्या योजनेचं काम सत्ता बदलानंतर का रखडलं, याचं उत्तर प्रशांत ठाकूर तुम्ही पनवेलच्या जनतेला दिलं पाहिजे, कारण ते पाण्यासाठी प्यासे आहेत. त्या ठिकाणी आपण जर बाजूला बघितलं तर अनेक सोर्सेस आहेत. विरार डॅमला त्या ठिकाणी पॉवर जनरेशन नंतर खाली येणारं पाणी कुंडलिका नदीतून सीधा समुद्राला जाऊन मिळतं. त्याची फाईल तयार करण्याचा प्रयत्न उद्धवजींच्या काळात झालेला होता. आज संधी अधिकारी दीपक कपूर यांच्या दालनामध्ये ही फाईल तुमचं सरकार, तुमचे मुख्यमंत्री, तुमचे जीवश्य कंठस्य देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असं सारं असताना 8-8 महिने फाईल दीपक कपूरांच्या दालनामध्ये का राहते, याचं उत्तर प्रशांत ठाकूर आपण पनवेलच्या जनतेला दिलं पाहिजे, अशी माझी आपल्या माध्यमातून त्यांना मागणी आहे. ज्या पद्धतीनं गेल्या 20 वर्षामध्ये 5 वर्ष त्यांच्या नगराध्यक्षाच्या काळातली आणि 15 वर्ष आमदारकीची
अतिशय सुबत्यपूर्ण सुबक तुबदार असणाऱ्या पनवेलचं अधोगतीकडे वाटचाल झाली। स्वातंत्र्यपूर्व काळात स्वतःचा पाणी पुरवठ्याचा डॅम असणाऱ्या पनवेल नगर परिषदेला त्या क्षेत्राला आज 2-2 दिवसात 3-3 दिवसात पाणी का मिळत नाही याचं उत्तर प्रशांत ठाकूर तुम्ही दिलं पाहिजे। पनवेलचा नागरिक वाहतूक कोंडी सोबतच त्या ठिकाणी पार्किंगच्या स्पेसेससाठी का असुसलेला आहे त्याचं उत्तर आपण त्या जनतेला दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे। आणि ह्या साऱ्या प्रकरणाच्या सोबतीनच मगाशी मी उल्लेख केला की 6-7 नंतर माझ्या माता भगिनीला सांगितलं की आपल्या मुलाला मुलीला घेऊन तुम्ही गार्डन मध्ये किंवा ग्राउंड मध्ये जा, त्यांची हिंमत होत नाही। ही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गृहमंत्री हे तुमचे गॉडफादर असताना पनवेलमध्ये का होते याचं उत्तर प्रशांत ठाकूर तुम्ही दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे। फक्त आपल्या हस्तक असणाऱ्या गुंडांना सहकार्य करण्यासाठीच गृह खात्याचा वापर करावा का की पनवेलच्या सर्वसामान्य नागरिकाला कायदा आणि सुव्यवस्था मिळावी, वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी। या ठिकाणी कुठलंही काम आपण बघितलं तर जर TIPL ला मिळालं तरच ते काम चालू होत आहे, अन्यथा ते काम चालू होत नाही। चंद्रकांत दादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असताना त्यांच्याकडून मी विचुंब्यासाठी पुलाचं काम मंजूर केलेलं होतं। त्या ठिकाणी काम JMM इन्फ्रा प्रोजेक्ट्सला मिळालं। शेवटी सरकार बदलल्यानंतर अडवणूक केली गेली, जी यांची वैशिष्ट्य स्पेशालिटी आहे कामं अडवणं। आणि ज्या वेळेस नवीन टेंडर झालं आणि त्याचं काम TIPL ला मिळालं तेव्हाच विचुंब्याच्या पुलाचं काम झालं। 2 वर्षे विचुंबेकरांना देवतकरांना आपण का रखडवलं याचं उत्तर आपण त्यांना दिलं पाहिजे अशी माझी आपल्याकडनं मागणी आहे। असे अनेक विषय आहेत, पुराण रात्रभर संपणार नाही, पण काही मोजक्या विषयांना मी हात घातलाय। आमदारांचं वय 15 वर्ष आहे आमदारकीचं, आणि 15 वर्षानंतर एखादा माणूस बिनदिक्कतपणे येऊन आपल्या जाहीरनाम्यात सांगतो पनवेलचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, रस्ते व्यवस्थित होईल, हे होईल। पनवेलला जो पुराचा त्रास काही काळ काही ठिकाणी होतो त्यालाही जबाबदार यांचं नाकर्तेपण आहे। मध्यंतरीच्या काळात 19-20च्या दरम्यान आपण बघितलं की त्या ठिकाणी हायवेला पाणी साचलेलं होतं। आमदार म्हणून ही यांची जबाबदारी नाही का? किंवा खारघर सेक्टर 10 मध्ये दोन्ही बाजूचे गटर नाल्याचं टेंडर निघालं, वर्षानुवर्ष तोच ठेकेदाराला एक्सटेन्शन मिळतंय, त्याची बिलं खतवली जात आहेत, पण नाल्यातला चिखल कुठं बाहेर निघालेला दिसत नाही, गेलेला दिसत नाही। आणि गटर्स मध्ये त्या ठिकाणी चिखल आहे म्हणून पाणी रस्त्यावर तुंबतंय, बाईकवाल्यांना त्रास होतंय, प्रवाशांना त्रास होतंय। मग तुमचं काम काय बोलतंय हा सवाल माझा आपल्या मार्फत आपल्या माध्यमातून प्रशांत ठाकूर यांना आहे। माझी या ठिकाणी विनंती आहे आपल्याला की पनवेलच्या जनतेचे पाईक म्हणून आपण हे सारे प्रश्न जसं मी आज विचारतोय, माझा स्वभाव नाही दुसऱ्यानं काय केलं ते विचारत बसून वेळ खर्च करण्यापेक्षा मी कर्मावर भरोसा ठेवणारा माणूस आहे, त्याच्यामुळे मला काय जमेल ते करायचा प्रयत्न मी करतो। म्हणून आपण फार बोललो नाही, पण आता बाळाराम पाटलांकडे सांगण्यासारखं काय आहे तर बाळाराम पाटलांकडे सांगण्यासारखं अजूनही खूप आहे। साऱ्या प्रकरणामध्ये सिडकोच्या बाबतीत हे आमदार कधीच आक्रमक झाले नाहीत ना। नवी मुंबई प्रकल्पामधल्या 95 गाववासियांच्या ज्या समस्या 12.5% पासून ते गरजेपोटी बांधलेल्या बांधकामापर्यंत जशाच्या तशा असताना ना नैनाच्या बाबतीत ते कधी आक्रमक झाले, पण ज्या वेळेला 10 ऑक्टोबरच्या बोर्डाच्या मीटिंग मध्ये आपल्या मर्जीच्या विरुद्ध नैनाचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट एशियन नावाच्या कंपनीला दिलं जातंय त्यावेळेस मात्र हे आमदार द्वय
सिडकोच्या डायरेक्टर बोर्डाच्या मीटिंग मध्ये घुसतायत. कुणीतरी तो ऋषी गुप्ता म्हणून आहे, त्याची कॉलर त्या सदनामध्ये पकडतात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दबाव आणून ते टेंडर होल्ड करण्याचा प्रयत्न करतायत. पण हे सरकार तीन पक्षाचं आहे, ज्याच्या हाती जे लागेल त्याने ते खावं असा यांचा संकेत आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतरही त्या कामाची वर्क ऑर्डर जेव्हा त्या कोणा ACN ला दिली जाते तेव्हा मात्र पहिल्यांदा हे सिडको विरुद्ध आक्रमक होत आहेत. याचा जबाब प्रशांत ठाकूर आपल्याला जनतेला द्यावा लागेल, हे माझं आपल्या माध्यमातून प्रशांत ठाकूरांना सांगणं आहे. आपण सारे जण आलात, विविध विषयावरले प्रशांत ठाकूरांच्या बाबतीतले आमचे विचार ऐकले, पण प्रशांत ठाकूर कार्यक्षम आहे म्हणून मला निवडून द्या असं मी मागणार नाही. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या नात्यानं काम करत असताना देशामध्ये द्वितीय क्रमांकाची उत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून मला विज्ञान भवनामध्ये दिल्लीला राष्ट्रपती APJ अब्दुल कलामांच्या हस्ते गौरवण्यात आलं. ते माझं काम बोलत होतं म्हणून गौरवण्यात आलं. मी काही सत्ताधारी पक्षाचा नव्हतो, माझा कुठं वशिला नव्हता, माझे कोणाशी धागेदोरे नव्हते, पण मला APJ अब्दुल कलामांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं की राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीनं जे उत्कृष्ट वक्ता आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मान केले जात आहेत, त्याच्यामध्ये मी एकांडा शिलेदार शाखा पक्षाचा जयंतबाईंच्या सोबत असताना जे विषय मी आपल्या समोर घेतले महापालिका नैना या क्षेत्रातले, त्या कामाच्या बाबतीत सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मला विधान परिषदेतला 2021चा उत्कृष्ट वक्ता म्हणून गौरवण्यात आलं. हे माझं काम बोलतंय. 15 वर्षात आपलं काम विधिमंडळातही कुठं बोललेलं दिसत नाही. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून प्रशांत ठाकूर यांना विचारणा आहे, आपलं काम विधिमंडळात बोलत नाही, आपलं काम लोकांच्यासाठी बोलत नाही, आपलं काम जमिनीवर झालेलं दिसत नाही, आपलं काम फक्त दिसतंय TIPL ला कंत्राट मिळवण्यासाठी. यांच्या गावावर जी मास हाऊसिंग झाली L&Tला, त्या मास हाऊसिंगचं PM आवासचं काम मिळालेलं होतं. त्या ठिकाणी ग्रामस्थांची बैठक घेतली, कोपर, बामणडोंगरी, दावडा वगैरे. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लबला मलाही त्या मीटिंगला बोलावलं गेलं. दोन्ही गावचे ग्रामस्थ होते, JM म्हात्रे होते, रामशेठ होते, मी स्वतः होतो. त्या ठिकाणी निर्णय झाला की जसं नावड्याला L&T आणि BG शिर्केच्या कामामध्ये गाववाल्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळालेला आहे, त्या पद्धतीनं याही प्रकल्पामध्ये तो मिळवायचा प्रयत्न आपण करूया. मधल्या काळात काय कळ फिरली मला समजलं नाही, पण L&Tनं याचं सब कॉन्ट्रॅक्ट TIPL ला आणि यांना दोघांना दिलं आणि गाववालेही बाजूला गेले आणि चळवळ ही बाजूला गेली. त्यांना काम दिल्यानंतर काम मात्र बिनबोबाट चालू झालं. शेतकरी देशोधडीला लागलं. हे तुमचं काम बोलतंय. JNPTला देखील यांनी असाच विरोध केलेला होता. JNPTच्या त्यावेळच्या कॉन्ट्रॅक्टरनं यांना सब कॉन्ट्रॅक्ट दिलं. यांनी आंदोलनापासून फारकत घेऊन JNPTचं काम चालू केलं. प्रकल्पग्रस्तांचा विरोध, त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला हाताशी धरून आणि गावागावातले आपले हस्तक लावून मोडून काढला आणि त्या ठिकाणी ते कंप्लीट काम त्यांनी स्वतःच्या TIPL ला घेतलं. हे यांचं काम बोलतंय. अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मी जी मतं मागणार आहे, मी माझ्या मतदारांना स्पष्टपणानं सांगतोय, होय महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येतोय, हे आता ओपन सिक्रेट झालंय. या सरकारच्या माध्यमातून प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत 4 महिन्याच्या आत पनवेलकरांच्या डोक्यावरलं ओझं कमरेवर आणून ठेवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. हा निर्णय मी मिळवल्याशिवाय शास्ती जी लावलेली आहे ती रद्द करण्याचा निर्णय
शासनाच्या माध्यमातून मिळवल्याशिवाय मी राहणार नाही। त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या बाबतीत यांच्या हस्तक जागोजागी टँकर लॉबीच्या माध्यमातून चोऱ्या करतायत आणि वितरण व्यवस्थेतल्या दोषामुळे पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरी होते। जे टँकर्स सोसायट्यांच्या टाकीत जायला पाहिजेत ते कुठेतरी कुठल्या तरी बिल्डरच्या कन्स्ट्रक्शन साईटवर जात आहेत, कुठेतरी कुठल्या कंपनीत जात आहेत, करणारे यांच्या हस्तक आहेत। त्यामुळे महिनाभराच्या अवधीत हे सारं थांबवून डिस्ट्रीब्युशन लॉसेस त्या ठिकाणी बंद करून पाणी पुरवठ्यामध्ये 10-15% का होईना पण दिलासा माझ्या माता भगिनींना मिळवून देईल हे सांगून मी मतं मागतोय। रस्ते वगैरे जे कामं आहेत ती नियोजनबद्धरित्या होतील। 15 दिवसापूर्वी कपची भरून खड्डे भरले, महिनाभरानंतर त्या ठिकाणी डांबराचा कुठला तरी ऑइल मिक्स केलेला थर लावून तेच पुन्हा भरले आणि 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी पुन्हा त्याचं रेग्युलर काम काढलं। असला ठेकेदारी कामकाज काही माझ्या कार्यकाळात होणार नाही। तर जे काही होईल ते कॉन्क्रीट काम होईल। डांबराचं झालं तरी मुळापासून समस्यांचं मूळ शोधून त्याच्यापासून टिकाऊ कामं या ठिकाणी केली जातील। समस्या काय आहे ते शोधून त्याच्यावर उपाय केले जातील। पनवेलच्या पाण्याच्या प्रश्नाला मोठे रिसोर्सेस कोंडाणा कधी होईल तेव्हा होईल। आपण विरार डॅमच्या पाण्याचा पाठपुरावा करणारच आहोत। मधल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये वर्षही लागू नये पाताळगंगेचं पाणी आपल्याला मिळणारच आहे। पण पनवेलमध्ये जे रिसोर्सेस आहेत, गाडेश्वर धरणाचं आपल्याला उंची वाढवून काही करता येतंय का ते तपासलं जाईल। औशाच्या वाडीला चेक डॅम आहे त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल। शिरवली गावाच्या वर भेकरा आदिवासी वाड्यावर एक अतिशय चांगला स्पॉट आहे। रिलायन्स वाले त्यांच्यासाठी ते खाजगी धरण करायला मागत होते। मी सांगितलं धरण झालंच पाहिजे पण ते पाणी मात्र स्थानिकांना मिळाले पाहिजे, तो राहिला। ते धरण करण्याचा प्रयत्न आम्ही करू। तळोजे ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठ्याचा डॅम जो जेलच्या मागच्या बाजूला आहे तो त्या ठिकाणी लाईन अप करून त्याच्यातून काही पाणी उपलब्ध होतंय का हा मार्ग आपण करू। खारघर 10 वर्षाचं कालचक्र उलट फिरवून पुन्हा हिरवं कसं होईल हा प्रयत्न माझ्या कालखंडात मी करेन। पोल्युशनच्या बाबतीत जर ह्यांनी मनात आणलं असतं तर हे डम्पिंग ग्राउंड आहेत त्या डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्यावर PCMC पुणे महानगरपालिका जर कचऱ्यापासून विद्युत निर्मिती करतात तर यांच्या हातकुणी धरले नव्हते। यांचं राज्यात केंद्रात महापालिकेत आमदार 4 जागी हेच होते। मी आपल्याला विश्वासानं सांगतोय की या कचऱ्यावर प्रक्रिया करून विद्युत निर्मिती केली जाईल ज्याचा फायदा महापालिकेलाही होईल आणि परिसरालाही होईल। कचऱ्याचे ढीगही दबवले जातील। काही ठिकाणी ऍडव्हान्स तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या मोठ्या सोसायट्या आहेत त्यांना कचऱ्यावर जागीच प्रक्रिया करणारी जी नवी प्रणाली आलेली आहे ज्याच्यामध्ये कचऱ्याचं इन्स्टंट त्या ठिकाणी विलगीकरण करून त्याचे क्रशिंग करून ब्रिकेट्स कार्बन ब्रिकेट्स बनवले जातात आणि ते बायबॅक जी मशिनरी सप्लाय करते तीच कंपनी करते। तसे प्रकल्प पायलट प्रोजेक्ट म्हणून करायचा प्रयत्न आपण करू आणि कचरा सोसायटीमध्येच कसा जिरेल आणि त्याच्यातून सोसायटीला पैसे कसे मिळतील हाही प्रयत्न मी करणार आहे। खारघर असेल, कामोठा असेल, कळमोली असेल या साऱ्यांना या ठिकाणी सब रजिस्ट्रार ऑफिसला पनवेलकडे यावं लागतं। खारघरला सब रजिस्ट्रार ऑफिस बाळासाहेब थोरातांच्या काळात जवळपास ऑलमोस्ट झाल्यासारखं होतं पण बाळाराम पाटलाला क्रेडिट मिळेल म्हणून सब रजिस्ट्रार ऑफिस आणि पासपोर्टच्या कार्यालयाच्या कामामध्ये यांनी खोडा घातला। आज पासपोर्टचं कार्यालय अलिबागला झालं। पनवेलकरांना 60-65 किलोमीटर दूर जावं लागणार आहे। भविष्यात त्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय उपलब्ध करायचा प्रयत्न आपण करू। शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारणं, त्याचबरोबर तरुणाच्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल किंवा जे आपण पोर्ट्स असतील, तळोजा MIDC चे आता हे होऊ घातलंय त्या प्रकल्पामध्ये देखील आपण रोजगाराचा प्रयत्न करू। महिलांसाठी आज आम्ही 8000 बचत गट रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून निर्माण करायची चळवळ सुरू केलेली आहे।
त्यांचं व्यवस्थित संघटन करून महिलांना स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न करू. आणि मी विश्वासानं सांगतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रोजेक्ट खारघर असेल, तळोजा असेल, या ठिकाणी चालू करून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करू. कर्नाळा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही केलेली चळवळ या ठिकाणी कलाकार आणि खेळाडूंच्या बाबतीत थोडीशी कट झालेली होती, ती पुन्हा चालू करून या देशाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि चांगले कलावंत या पनवेलच्या मातीतून घडवण्याचा प्रयत्न मी करेन. शासकीय आस्थापना उद्या पनवेलमध्ये कुठलं नवीन मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मिलिटरी कॉलेज शाळा शासनाची आली का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. झोपडपट्टीवाल्यांचं पुनर्वसन प्रायोरिटीवर मी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. 10 वर्षे यांनी झोपडपट्टीवाल्यांना झुलवलं आणि आज DPR करताना पंचशील नगर, लक्ष्मी वसाहतीवर त्या ठिकाणी रेल्वेचं आरक्षण टाकलेलं आहे. होय, झोपडपट्टीवासियांना घर महाविकास आघाडीच देईल आणि ते घर हे 450 स्क्वेअर फुटाचं असेल, ही घोषणा या ठिकाणी आपल्या समक्ष मी करतोय. कारण त्यांचं तो हक्क लागतोय. त्या दृष्टीनं आम्ही मंडळी भविष्याच्या कालखंडात काम करू. गणेश कडूंनी काहीतरी सूचना दिलेली आहे. कोल्हापूरचा एक कागद मी मुद्दाम आपल्यासाठी घेऊन आलो. ड वर्ग महानगरपालिका असलेल्या कोल्हापूरमध्ये 1000 कामगारांना आत्ताच रिसेंटली कायम गेलंय. पनवेल महानगरपालिकेच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी आम्हाला काय काय दिव्य करावी लागली. प्रशांत ठाकूर आमदार असताना ते आपणही जाणता आणि ते कामगारही जाणतायत. त्यांच्यापुरता प्रश्न सुटला असता तरी जे 2200 कंत्राटी कामगार महापालिकेत काम करतायत त्यांना कायम स्वरूपी कामगार म्हणून करण्याचा निश्चितपणानं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं जाईल. या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या बाबतीत असेल किंवा SC/STच्या बाबतीत असेल, चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत रिपब्लिकन चळवळीतले, त्यांची मागणी आहे की कामोठ्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं बौद्ध विहार झालं पाहिजे. नागपूरच्या धर्तीवर ते तसं उभं केलं जाईल. हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी मीडिया समोर मी स्पष्टपणानं जाहीर करतोय. असे अनेकविध उपक्रम माझ्या समोर आहेत. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आणि कला क्रीडा स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही मंडळी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यावेळेस राबवत होतो. महापालिकेच्या माध्यमातून कला क्रीडा सांस्कृतिक उपक्रम जशी विरार महापालिका करते, मुंबई करते, त्याच्यापेक्षाही चांगल्या दर्जाचे केले जातील हा विश्वास मी माझ्या मतदारसंघातल्या मतदारांना द्यायला मागतोय. आज सुरुवातीला नवी मुंबईची तुलना चंदीगड सारख्या वेल प्लॅन शहराशी होत होती. आज दुर्दैवानं 10 वर्ष प्रशांत ठाकूरांनी वाया घालवल्यानंतर आणि महानगरपालिकेच्या ताब्यात या ठिकाणी हे सारं दिल्यानंतर पनवेल महानगरपालिकेची तुलना एक तर कल्याण डोंबिवलीशी होते, भिवंडी महापालिकेशी होते किंवा उल्हासनगर महापालिकेशी होते. होय, मी विश्वासानं सांगतोय की आमच्या हातात कारभार मिळाला तर पनवेलची स्पर्धा, पनवेलची तुलना नवीन मुंबई महानगरपालिकेसोबत असेल हा विश्वास मी माझ्या मतदारांना द्यायला मागतोय. या ठिकाणी वाचनालयांची चळवळ असेल, ग्रंथालयांची चळवळ असेल, याची आज गरज आहे. ते जागोजागी केले जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाच्या सुविधा केल्या जातील. समाजाचा कुठलाही घटक वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. दिव्यांगांना या ठिकाणी आपण विखे हायस्कूलच्या कॅम्पला आपल्यापैकी काही जण असतील, 94 लाखाचे आयुध आपण दिलेली होती. तशाच पद्धतीनं दिव्यांगांना साहित्यासोबत त्यांच्या आयुष्याची बेगमी होईल यासाठी रोजीरोटीचं त्या ठिकाणी साधन दिलं जाईल. या ठिकाणी आज जर आपण बघितलं तर महानगरपालिका क्षेत्राला अतिशय बेंगरूळ स्वरूप आलंय.
होय, हॉकर झोन तर आपल्याला पाहिजेतच, ती त्या ठिकाणी नागरिकांची गरज आहे. पण हॉकर झोन हे युरोपियन धर्तीवर, जसं नॉर्वे बिर्वेमध्ये आम्ही गेल्यानंतर ते बघितल्यानंतर जार झालो होतो, त्या धर्तीवर केले जातील. आगरी कोळी समाजाची अस्मिता जपण्याच्या दृष्टीनं आगरी कोळी समाजासाठी भवन केलं जाईल. मराठा भवनाचा विषय या ठिकाणी ऐरणीवर आहे, तो देखील आपण या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. या साऱ्या गोष्टी केल्या जातील. आमचा इतिहास हा कामाचा आहे. माझी खारघर, कामोठे, कळमोली वासियांना विनंती आहे, अगदी खांदा कॉलनीत जरी आपण गेलात तरी विवेक पाटलांनी, बाळाराम पाटलांनी जिल्हा नियोजन मंडळातून सोसायटीत केलेली कामं आम्ही आपल्याला दाखवू शकतो. आमदार निधीतनं केलेली कामं दाखवू शकतो. शासनाचं धोरण नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून असलं पाहिजे, ही खबरदारी आमदार म्हणून मी घेईन, हा विश्वास मी आपल्याला देतो. मी आपल्याला सांगू इच्छितोय की प्रकल्प या ठिकाणी यायचा असेल तर तो त्या ठिकाणचं प्रकल्पग्रस्त गाव, त्या ठिकाणी नव्यानं राहायला आलेली जनता यांच्या हिताचं रक्षण करून, आधी या 3 घटकांच्या हिताचं रक्षण आणि नंतर प्रकल्प, याच धारणेनं येईल. हा माझा कामाचा अजेंडा असेल असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी काम करतोय तर आपल्याला निश्चितपणानं या बाबतीत व्यवस्थित धोरण घेतलं पाहिजे. पनवेलमध्ये UPSC MPSCच्या अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या साठी सुविधा निर्माण आम्ही आमच्या माध्यमातून करू आणि त्यांना त्याच्यासाठी पूर्णपणानं अगदी अद्ययावत असं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जाईल, हे या ठिकाणी मी नमूद करतो. आपल्याला ज्या सुविधा आहेत किंवा द्यायच्या आहेत त्याच्या बाबतीत एखादा प्रश्न समजून घेणं, त्याच्यावर नियोजन करणं आणि मग कार्यवाही करणं, हा धोरण राबवलं जाईल. मी आपल्याला सांगू इच्छितो, आज डोळ्याचं पारणं फिटावं असा पांडवकडा पावसाळ्यात जीवावरली जोखम नको म्हणून बंद होतो. जीवावर जोखम नसावीच, पण जीवावर जोखम न येता पर्यटनाचा अतिशय चांगला आनंद आपण जनतेला देऊ शकतो, या भावनेनं तो विकसित करण्याचं काम आपण करून घेऊ. माचीवर त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि त्याचबरोबर साहसी पर्यटनाच्या सुविधा आपण करून घेऊ. गाडेश्वरला त्या ठिकाणी काही करता येईल त्याचा प्रयत्न करू. आजच्या घडीला प्रशांत ठाकूरांच्या कालखंडामध्ये पनवेल ही डॉर्मिटरी झाली. सकाळी माणसानं उठावं, रेल्वे स्टेशनला गाडी लावावी आणि मुंबईला कामाला जावं, ठाण्याला कामाला जावं, संध्याकाळी यावं, गाडी घ्यावी आणि झोपायला घरी जावं. पण पनवेल पहिल्यासारखी सुबक, सुंदर, स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न नैना जरी येत असेल आमच्या 3 कंडिशन सोबत, तर केवळ रहिवासी नव्हे तर अशा पद्धतीचे उपक्रम तुम्ही करणार असाल, तुम्ही त्या ठिकाणी शैक्षणिक संकुलं, त्या ठिकाणी पर्यटन विषयक सुविधा, साहसी खेळ करणार असाल, निसर्गाचं जतन करणार असाल, तर त्यासाठी तुम्हाला भाग पाडलं जाईल, हा विश्वास मी माझ्या नागरिकांना देत आहे. आज पाणी पुरवठ्याच्या बाबतीतची ओरड आहे ती फक्त शहरांची नाही, ग्रामीण भागाची आहे. मोरबा डॅमचं त्या ठिकाणी विकसन करून नेरे भागाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण करू. आम्ही मंडळी फील्डवर काम केलेली आहोत, त्याच्यामुळे योजना आमच्या इथे आहेत, त्या प्रत्यक्षात आणण्याचं कसब आमच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ते केलं जाईल आणि पनवेल पुन्हा एकदा पनवेल डॉर्मिटरी न होता पनवेल हे स्वयंपूर्ण होईल, हा प्रयत्न केला जाईल. DPR मध्ये बिल्डरांच्या जमिनी पिवळ्या धम्मक आणि शेतकऱ्यांच्या शेती हिरवीगार, ही विसंगती दूर करून शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल. जर तिथं रामकीच्या बाजूला ग्रीन झोन अपेक्षितच असेल तर महानगरपालिकेने तिथं आरक्षण टाकून उद्यानं करावी, देवराया ज्या होत्या पूर्वी आपल्या असायच्या त्या कराव्यात,
पण शेतकऱ्याला मात्र आरक्षण पडलं तर TDR मिळेल त्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे. जे TDRचं धोरण शासनानं आणलेलं आहे, शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे, त्या बाबतीत मी हायकोर्टात जाण्याची तयारी केली आणि विधिमंडळात विरोध करून अशासकीय ठराव आणून TDRचं धोरण हे शेतकऱ्याच्या हिताचं असेल हा निर्णय शासनाला पुनरुपी मी करायला लावीन हे या ठिकाणी आपल्याला सांगतो. या बाबतीत आपण मंडळी सारी जण आहात, पण आपल्याला कुठं उठावं बसावं वाटलं तर पनवेलचा रेस्ट हाऊस शिवाय आसरा नाही. पत्रकारांसाठी पत्रकार भवनाची उभारणी करण्याचं माझं उद्दिष्ट राहील, त्यासाठी प्रयत्न करेन. एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय SC ST च्या बाबतीत आलेला आहे, जमाती वर्गीकरणाचा आलेला आहे. तो फक्त महाराष्ट्र सरकारनंच या ठिकाणी अंमलात आणलेला आहे. तो रद्द करण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण त्याच्यातून अनुसूचित जाती जमातीमध्ये आणि अल्पसंख्याकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी प्रयत्न केला जाईल. जे पनवेल मला अपेक्षित आहे किंवा जो देश मला अपेक्षित आहे तो कुठंही जाती धर्माच्या नावावर राजकारण न करता चांगलं वातावरण असावं, राष्ट्रीय एकात्मतेचं वातावरण असावं आणि एक भारतीय म्हणून आपण एकत्र नांदावं. प्रत्येकानं मेहनत करावी, प्रत्येकानं व्यवसाय करण्याचा प्रयत्न करावा आणि ज्याचं त्यांनी करावं. घरामध्ये आपण आपल्या धर्माचे असू, समाजामध्ये आपण संविधानाचं पालन करणारे असू, या भावनेनं भविष्यात पनवेलमध्ये आपल्याला सामाजिक रचना करायची आहे. त्या दृष्टीनं मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे साधारण माझी आउटलाईन होती. अजूनही बरेच विषय आहेत, पण एकाच दमात सगळं सांगितलं तर तुम्हालाही ते पचणार नाही, रुचणार नाही. म्हणून मी या ठिकाणी विराम घेतो. आपण आलात, आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपण काही प्रश्न असतील तर सुरुवात करावी अशी विनंती.